नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबा प्रकरण अर्थातच कॅप्टन उर्फ अशोक खरात या भोंदू बाबा प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. या प्रकरणामध्ये रोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. एक नवीन एफ-आय-आर दाखल होतोय. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3 एफ-आय-आर दाखल झालेले असून यामध्ये भोंदू बाबाने तंत्र मंत्र आणि वशीकरण त्यासोबतच तुमचं भविष्य सांगतो असं सगळं सांगून महिलांवरती अत्याचार केल्याची ही प्रकरणं समोर येत आहेत. आज विधानसभेमध्ये देखील या प्रकरणी चर्चा झाली. विरोधकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी मंत्री असतील, जे कोणते आमदार असतील त्यांची नावं समोर आली पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की या प्रकरणामध्ये आतापर्यंत एक मोठा राजीनामा झालाय आणि तो म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या नेत्या यांचा या पदावरचा राजीनामा झालेला आहे. मात्र अजूनही त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत. हे पदही त्यांचं सध्या धोक्यात असल्याची चर्चा आहे. मात्र आज आपण जे लाईव्ह साठी समोर आलेलो आहोत ते म्हणजे नाशिक मधील या भोंदू बाबाचं जे कॅनडा कॉर्नरवरील कार्यालय आहे ते सध्या बंद आहे आणि याच कार्यालयामध्ये त्याचे सगळे अश्लील चाळे सुरू होते. महिलांना त्यांचं भविष्य सांगतो, त्यांचं भविष्य व्यवस्थित करतो असं आमिष दाखवून त्यांना वेगवेगळे गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावरती हा अत्याचार करायचा. नेमकं हे प्रकरणांमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या एफ-आय-आर किती आहेत आणि नेमकं आता हे प्रकरण आज दिवसभरामध्ये काय झालेलं आहे? कारण आता एक एस-आय-टी स्थापन झालेली आहे. आय-पी-एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वातील ही एस-आय-टी तपास करते. आज दिवसभरामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकमध्ये काय घडलंय ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत किरवे. सुशांतजी, तुमचं स्वागत आहे या लाईव्ह मध्ये. तुम्ही पहिल्या दिवसापासून 17 मार्चला जेव्हा पहिल्यांदा प्रकरण दाखल झालं तेव्हापासून या सगळ्या घडामोडींवरती नजर ठेवून आहात. नेमकं आजची काय स्थिती आहे या प्रकरणामध्ये? आज काय अपडेट आहे? नमस्कार सर. भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन प्रकरणामध्ये आज दिवसभरामध्ये एस-आय-टीने पीडित महिलांना त्याच्या कार्यालयाच्या आवारात आणलं होतं. या ठिकाणी तो भोंदू बाबा कशा पद्धतीने तो भविष्यातील घटनांची भीती दाखवायचा, दैवी शक्ती कोणत्या आहेत, मंत्रतंत्राचा तो कसा वापर करायचा आणि कशा पद्धतीने तो लैंगिक शोषण करायचा याबाबत एस-आय-टीने आज कार्यालयाच्या आवारात येऊन माहिती घेतलेली. आज दिवसभरामध्ये एस-आय-टीने त्याच्या संपर्कामध्ये आज कोण कोण होतं, या कार्यालयाच्या संदर्भात आणखीन कोण त्याच्या संपर्कात होतं का, या कार्यालयात कोण येऊन गेलेलं आहे, अशी सगळी आज दिवसभरामध्ये एस-आय-टीने माहिती घेतलेली आहे. म्हणजे त्यामध्ये किती पीडित महिला आज या कार्यालयामध्ये आणल्या गेल्या होत्या आणि काय नेमकं झालंय आज? आज दिवसभरामध्ये 2 पीडित महिलांना एस-आय-टीचे पथक कार्यालयाच्या आवारात घेऊन आले होतं. या ठिकाणी तो कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधायचा, कोणती भीती दाखवायचा, दैवी शक्ती कोणत्या वापरायचा, मंत्रतंत्राचा कसा वापर करायचा, खडे कोणते देत होता. प्रत्यक्षात हे खडे नव्हते तर ते एक चिंचुके होते. हे त्याच्या एका कार्यालयातून बाजारामधून ₹100 किलोनी ते खडे आणले होते. या खड्यांना तो मंत्रतंत्राचा वापर करायचा आणि एक खडा 10,000 ते 1 ते 1.5 लाखापर्यंत विकल्याचा आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. उमेश सर. एक खडा 10,000 ते 1 लाखांपर्यंत विकला जात होता. हे हो. प्रकरण जरा पुन्हा एकदा सविस्तर सांगा आपल्या प्रेक्षकांना. नेमकं चिंचोके आणत होता आणि त्याचे खडे म्हणून तो विकत होता. काय प्रकरण आहे? तर त्याच्या कार्यालयामधील एका कर्मचाऱ्यांनी आता दुसरी फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे. त्याच्या पत्नीवरच या भोंदू बाबा उर्फ कॅप्टनने अत्याचार केला. त्याच्या विश्वासही बसत नव्हता की आपला ज्या साहेबावर एवढा विश्वास आहे, जो ज्याला एक देशभरातनं नामांकित राजकीय व्यक्ती भेटायला येतात, रांगा लावून त्याच्या भेटीसाठी थांबतात आणि असा व्यक्ती आपल्या बायकोवर हात टाकेल असं त्याला विश्वासही वाटत नव्हता. मात्र त्याने स्पाय कॅमेरा या ऑफिसमध्ये लावला होता आणि स्पाय कॅमेऱ्यामध्ये बाबाचे लैंगिक शोषण कशा पद्धतीने हा महिलांचा करायचा हे रेकॉर्ड झालं. त्याच्यानंतरनं त्याने बाबांच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. बाबा त्याला बाजारात पाठवायचे, चिंचोके ₹100 किलो मध्ये आणायला सांगायचे. त्यानंतरनं तो एक एक चिंचुका तंत्राचा वापर करायचा, त्याला रंगरंगोटी करायचा
आणि त्यानंतर जे भेटायला येतील त्यांना हा एक मंत्राचा वापर केलेला, दैविक शक्ती ह्या मंत्रामध्ये असल्या, या खाड्यामध्ये असल्याचे सांगायचे आणि हाच खाडा ते जसे आर्थिक परिस्थिती ज्या जो येतील त्यानुसार त्याला ते खाडा 10,000 ते 1 ते 1.5 लाखामध्ये देत होते. म्हणजे बाजारातून 100 रुपये किलोने चिंचोके आणून त्याचा वापर हा खडा म्हणून केला जात होता आणि जसा ग्राहक असेल, जसा त्याला गंडवता येत असेल तशा पद्धतीनं त्यांच्याकडून हा वसूल करण्याचं हे प्रकरण समोर आलेलं आहे. हो. आतापर्यंत यामध्ये किती एफ-आय-आर दाखल झालेले आहेत? ह्या कॅप्टनच्या संदर्भात एकूण 5 तक्रारी एफ-आय-आर दाखल झालेल्या आहेत. पहिली एफ-आय-आर हा स्वतः बाबांनीच दाखल केलेली आहे. ते नाशिक जिल्ह्यामधील वावी पोलीस स्टेशनमध्ये, की अनोळखी व्यक्तींनी मला कॉल करून धमकावलेलं आहे. 5 कोटी रुपयेची मागणी केली. त्यानंतर एका मॉर्फ केलेला व्हिडिओ एका महिलेने आल्या, की त्यामध्ये की हा कॅप्टन या महिलेचं शोषण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या संदर्भात एका महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर 17 मार्चला नाशिक शहरातील एका महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली, की लग्नाआधी बाबांनी मला स्थळ एक कुठे स्थळ भेटण्यासाठी स्थळाबद्दल चांगली श्रीमंत स्थळ मिळवून देण्याचे आमिष दाखवलं होतं. त्याच दरम्यान ती एक महिला नाशिकमध्ये फार्मसीचं शिक्षण घेत होती. प्रत्येक परीक्षेच्या आधी हा बाबा आशीर्वाद घ्यायच्या नावाखाली कार्यालयामध्ये बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. त्यानंतर नाही तिने मग सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 17 मार्चला फिर्याद दाखल केली. दुसरी फिर्याद ही कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनीच दाखल केलेली आहे, की त्यांनी त्याच्या पत्नीवर या बंधूभावाने अत्याचार केल्याचं म्हटलेलं आहे. या कार्यालयामध्ये विशेष म्हणजे ती कार्यालयातल्या पत्नी त्याची 7 महिन्यांची गरोदर होती. तिला चांगलं मूल हे तर होईल अतिशय अशी गंभीर करत होती. प्रकरण आहे सर, सुशांत. हो, नक्कीच सर. नक्कीच. की त्याची बायको ही 7 महिन्यांची गर्भवती होती, की तिला आशीर्वाद देण्यासाठी पूजा विधी करण्याच्या नावाखाली त्यांनी कार्यालयात बोलवलं आणि तिच्यावर त्यांनी अत्याचार केला. तर अशी ही दुसरी फिर्याद आहे. तिसरी फिर्याद एक उच्च शिक्षित युवती आहे. तिला चांगलं स्थळ मिळवून देण्यासाठी त्यांनी या कार्यालयात बोलवलं. चांगलं स्थळही मिळवून दिलं. बाबाच्याच पसंतीने दोघं एकत्र आले, संसार झाला, 2 मुलंही झाली आणि मात्र बाबांनी पुढचं कुणालाही कल्पना नव्हती, की दोघांचा त्यांनी घटस्फोटही घडवून आणल्याचं समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे घटस्फोटानंतर या बाबांनी सांगितलं, की "मी तुझा पूर्वजन्मीचा कृष्ण आहे आणि मी 2027 मध्ये तुझ्याशी लग्न करणार आहे." आणि असं तो आमिष वेगवेगळे दाखवून तिच्यावर अत्याचार करत असल्याचंही आता समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे तिसरी जी तक्रार आहे, की ज्यावेळेस ते बंधू भावाचा भांडाफोड झाला, त्यानंतर ही युवती पोलिसांकडे आली आणि तिने ही आपबीती पोलिसांना सांगितलेली. म्हणजे याने स्वतः त्या बाईला तुम्ही अप्सरा आहात आणि मी कृष्णाचा हो. अवतार आहे असं सांगून स्वतः लग्नाची मागणी घातली होती. हो, हो. नक्की. त्यांनी स्वतःची मागणी घातली होती, की आता तुझा घटस्फोट झालेला आहे. तुझं आता दुसरं कोण तुझ्याशी लग्न करणार आहे की नाही हे माहीत नाही. पण मी तुझ्याशी 2027 मध्ये नक्की लग्न करेन आणि असे वेगवेगळे तो आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत होता. याच कार्यालयामध्ये तो अत्याचार करत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. हे कार्यालय आपल्याला दाखवता येईल का आपल्या प्रेक्षकांना हो, हो. जिथे नक्कीच तुम्ही आता कार्यालय उभे दाखवता आहात? येईल. हो, हो. हेच ते कार्यालय आहे ओकस या ठिकाणी असलेल्या कॉर्नरवरती भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन हा त्याचं कार्यालय त्यानं थाटलेलं होतं. भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ येथे केला जात होता. सुशांत, नेमकं या प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन झालेली आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतरची काय घडामोड आहे पुढची? एस-आय-टीच्या प्रमुखपदी तेजस्वी सातपुतेची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिकमध्ये येत त्यांनी 4 दिवसापासून नाशिकमध्ये तळ ठोकलेला आहे. ही 12 जणांची समिती आहे. 12 जणांमध्ये राज्यभरातील वेगवेगळे अधिकारी आहेत. ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 5 गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू आहे. या बाबाचं सिन्नर तालुक्यामधील मिरगावमध्ये ईशान्येश्वर नावाचं मंदिर आहे. या मंदिरामध्येही अनेक काही राजकीय व्यक्ती, सामाजिक व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्या दर्शनासाठी यायचे. विशेष म्हणजे या कॅनडा कॉर्नर परिसरांमधील कार्यालयामध्येही त्याच्याकडे दर्शनासाठी येत होते. मात्र हा बंधू बाबा
दर वेगवेगळे आमिष दाखवून भविष्यातील घटनांची भीती दाखवायचा, दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांकडून लाखो रुपये, कोट्यवधी रुपये घेतल्याचंही आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं. एसआयटी कडून ह्या बाबाच्या संपर्कात कोण कोण होते, त्याचा टेक्निकल इंटेलिजन्सच्या मार्फत पुरावे गोळा केले जात आहेत. या बाबांनी आणखीन कुणाला धमकावले आहे का, आणखीन कोणत्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. विशेष म्हणजे या बाबाच्या मोबाईलमध्येच अश्लील लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आढळून आलेले आहेत. बाबांनी कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावले होते. या सीसीटीव्ही मध्ये शोषणाचे व्हिडिओ कैद झालेले आहेत आणि हे व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून बाबा नक्की मोडस ऑपरेंडी कशी होती बाबाची, तो कशा पद्धतीने महिलांना जाळ्यात ओढायचा, किती महिलांची आणि किती नागरिकांची यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे, याचा आता एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. आज दिवसभरामध्ये एसआयटीच्या माध्यमातून पीडित महिलांना या कार्यालयाच्या आवारात आणण्यात आलं होतं की बाबांनी या ठिकाणी कशी त्यांची फसवणूक केली, कसं लैंगिक शोषण केलं, या आणखीन काय त्यांना सांगितलं होतं का, याची प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन एसआयटीने याची पाहणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या बाबाला आता उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये घडामोडींना वेग आला होता की आणखीन काही पुरावे गोळा करता येतील आणि न्यायालयाकडे त्याचे आणखीन पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे की गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे न्यायालयामध्ये आता पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. नक्कीच गुन्ह्याची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे आणि त्याच्यासाठी याला पोलीस कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र याला जे कॅप्टन हे जे पद लावलं जात होतं, कॅप्टन म्हटलं जात होतं, याचं काय कारण आहे? हा खरोखर नेव्हीमध्ये, मर्चंट नेव्हीमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये होता संरक्षण विभागामध्ये? तो मिरगाव मधला तो मूळचा रहिवासी आहे. तो 10वी नापास आहे. 22 वर्ष तो गावीही गेला नव्हता. त्याचे आई वडिलांशी भांडण झाले होते. त्यानंतर तो मुंबईला गेला आणि अचानक तो मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी केली काही वर्ष आणि त्या ठिकाणी त्याला कॅप्टन म्हणून हे पद मिळालं होतं. तिथून तो नोकरी सोडून नाशिक मध्ये आला आणि अंकशास्त्र आणि ज्योतिषावर सांगण्यावर त्याची प्रचंड कमांड होती. तो जे भविष्य सांगेल ते 100% खरोखर ठरत होतं आणि तो अनुभवी असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे भाविकांची रांगही असायची. मात्र त्यांनी या विद्येचा गैरवापर केल्याचा आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. नाही, विद्येचा गैरवापर काय, हा सगळाच प्रकार हा बेकायदेशीर आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, यात शंकाच नाहीये. मात्र त्याचं जे गावाचं नाव आता उल्लेख केला तुम्ही, तर त्या गावामध्ये त्याची काय प्रॉपर्टी आहे, तिथे नेमकं त्याचं मंदिरामध्ये काय सुरू होतं? कारण त्याच मंदिराच्या विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे. सुशांत, गाव मध्ये त्याचं ईशान्येश्वर नावाचं मंदिर आहे, बाबांनी आहे आणि या मंदिरालगतच त्याचं फार्म हाऊस सुद्धा आहे. या फार्म हाऊस मध्ये त्याचं कार्यालय आहे आणि ईशान्येश्वर मंदिरामध्ये जे शिर्डीला देव दर्शनासाठी जायचे राजकीय व्यक्ती शिव दर्शनाला शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुंबई मार्गे जाण्यासाठी निघायचे, पण त्याआधीच ते ईशान्येश्वर मंदिराला दर्शनासाठी जायचे आणि त्या निमित्ताने ते बाबांचे दर्शनही घ्यायचे. विशेष म्हणजे जे कॅनडा कॉर्नर मधील त्याचे कार्यालय आहे ते या ठिकाणी उच्च पदस्थ निवडणूक अधिकारी सुद्धा आलेले आणि मंत्री सुद्धा आलेले असल्याचं निष्पन्न झालेले आहे. ईशान्येश्वर मंदिरामध्ये सेलिब्रिटी सुद्धा आलेले आहेत. बाबांनी अनेकांना लाखो रुपयाचे खडेही सुद्धा दिलेले आहेत. या ठिकाणी तो ईशान्येश्वर मंदिरामध्ये सांगायचा की हे खडे काढू नका, खडे काढले तर तुमचा कोप होईल, मी जे सांगतो तेच करा. आणि या माध्यमातून बाबांनी ब्लॅक मनी सुद्धा गोळा केल्याचं आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्या ब्लॅक मनीचा काही आकडा समोर आलाय आतापर्यंत? हा 1,000 कोटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. या पैशातूनच त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या, राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून त्याने नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये जमीन खरेदी केली आणि या सामायिक क्षेत्राच्या सातबाऱ्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या पत्नीची सुद्धा नावं समोर आलेली आहेत. आणि राहिला प्रश्न चाकणकर यांचा, तर चाकणकर ह्या ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टी म्हणूनही होत्या. या ठिकाणी त्यांनी त्याचं बाबाचं भोंदू बाबाचं पाद्यपूजन केल्याचे सुद्धा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेले आहेत आणि त्याचे कारनामे आता दिवसेंदिवस आणखीनही वाढत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला. त्यांनी त्या संस्थानाचा म्हणजे ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्याच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय का? त्याबद्दलची काही माहिती आहे? अजून त्यांनी ईशान्येश्वर मंदिराचं तिथलं बोर्ड हटवण्यात आलेलं आहे, पण अधिकृत अशी काही राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली नाहीये. ज्या ठिकाणी ज्या बोर्डवर नाव होतं ईशान्येश्वर मंदिराच्या, तिथून तो गायब केलेला आहे. आता तुमच्या सांगण्यामध्ये उल्लेख आला की इथे राजकीय पुढारी येत होते, राजकीय नेते येत होते.
ज्यांची काही नावं आहेत आतापर्यंत जे फोटो समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यानंतर माजी शिक्षण मंत्री केसरकर यांचा फोटो दिसतोय. मात्र असे अधिकारी कोणते होते ज्यांची नावं आतापर्यंत या समोर आलेली? आज विधानसभेमध्ये देखील या नावांवरून अधिकाऱ्यांच्या नेक्सेस बद्दलचा मोठा आरोप झालेले आहेत. पोलीस दलातले आणि महसूल विभागातले काही अधिकारी आहेत. आज दुपारीच माझ्या सोशल मीडियावर राधाकृष्ण विखे यांचा फोटो व्हायरल झाला. त्याच्यासोबत काही उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आहेत. या फोटोमध्ये बीजी शेखर सुद्धा एक आयजी अधिकारी दिसत आहेत, की हे अधिकारी त्यांना या भोंदू बाबाला एका हॉटेलमध्ये शिर्डी जवळच्या भेटत असल्याचंही तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि सोशल मीडियावर अनेक मंत्र्यांसोबत राजकीय व्यक्तींसोबतही त्याचे फोटो असल्याचं समोर आलेलं आहे. तर या फोटोच्या अनुषंगाने बाबा हा कधी या राजकीय व्यक्तींना भेटला होता याचा आता एसआयटी कडून सखोल तपास केला जातोय. या अधिकाऱ्यांच्या मार्फतच तो दबाव आणत होता ज्यांच्यावरती अत्याचार केले त्या पीडितांवरती, त्यांच्या कुटुंबियांवरती, की राजकीय दबाव आणला जात होता त्याच्याकडून? त्या पीडित ज्या महिला आहेत त्यांच्यावर राजकीय दबाव वगैरे काही नव्हता. हा पीडित महिलांचं असहाय्यतेचा हा गैरफायदा घेत होता. आणि जे हाय प्रोफाईल व्यक्ती आहेत, सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठा आहे, तर त्यांना तो खडे लाखो रुपयांना विकायचा आणि ज्या लिटिगेशनच्या जमिनी आहेत तो त्या स्वतःच्या नावावर करून घ्यायचा आणि पार्टनरशिप मध्ये त्यांच्याही जमिनी त्यांच्या नावावर करून देत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. म्हणजे याचं एक तर राजकीय नेक्सेस आहे, अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय नेक्सेस आहे आणि या सगळ्या याचा तो जो काही गैरफायदा होता तो त्या पीडित महिलांच्या असहाय्य आहेत अशा महिलांवरती घेत होता. तर या सगळ्या प्रकरणाला जेव्हा वाचा फोडली हे जे प्रकरण आहे त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने जो FIR दाखल केला हा 17 मार्चच्या नंतरचा आहे, बरोबर? हो हो, अगदी बरोबर सर. 21 मार्चला दाखल झालेला आहे दुसरी फिर्याद आणि त्याचा तो फिर्यादी आहे या फिर्यादीचा. आणि यानंतर आता काही प्रकरण समोर येत आहेत, महिला किंवा जे काही कुटुंब त्याच्याकडे येत होते? हो, आणि आणखीन काही पीडित महिला आहेत, पण एक सामाजिक प्रतिष्ठेपोटी आणि संसार टिकवायचा असल्यामुळं काही महिला पुढे येण्यास टाळतायत. मात्र पोलिसांनी ओळख लपवून ठेवून पुढे येण्याचं आव्हान केलेलं आहे, की बाबा ज्या प्रकारे शोषण करत होता, कशा पद्धतीने फसवणूक करत होता, त्याच्या आणखीन काही ठोस पुरावे गोळा करता येतील म्हणून पोलिसांनी पीडित महिलांना, पीडित भाविकांना समोर येण्याचं आव्हान केलेलं आहे. पोलिसांनी आवाहन केलेलं आहे या महिलांना समोर येण्याचं, त्यासोबतच कुटुंबांना देखील. तर आपलं महानगर माय महानगर तर्फे देखील आवाहन केलं जातंय की या प्रकरणामध्ये कुटुंबियांनी देखील या महिलांसोबत असलं पाहिजे, कारण त्यांच्यासोबत झालेला प्रकार हा नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र या सगळ्या याच्यातून त्यांना सावरत, त्यांना मानसिक आधार देत या प्रकरणामध्ये समोर येऊन या बाबाच्या विरोधात, या कॅप्टन उर्फ अशोक खरात याच्या विरोधामध्ये तक्रारी दिल्या पाहिजे असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये आणखी बरेच लोक अडकलेले असण्याची शक्यता आहे. आज विधानसभेमध्ये देखील विजय वडेट्टीवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील, त्यानंतर पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी भोसले आणि त्यासोबतच आत्ताच सुशांत यांनी सांगितलं तसं बीजी शेखर हे निवृत्त पोलीस अधिकारी यासारखे अधिकारी त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटत होते. नेमकं त्याचं नेक्सेस हे अनेक लोकांपर्यंत होतं. फक्त फोटो काढण्यापुरता हा राजकीय नेत्यांना भेटत नव्हता किंवा अधिकाऱ्यांना भेटत नव्हता. अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे आणि याच्या पत्नीच्या नावे अशा संयुक्त जमिनी या नगर आणि नाशिक या परिसरामध्ये असल्याचंही समोर येत आहे. या प्रकरणामध्ये आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे, आणखी नवीन प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे. याचा जो कारभार होता, काय कारनामे होते ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याचा सविस्तर आढावा हा माय महानगर घेत आहे, आपलं महानगर घेत आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपलं महानगरची नजर आहे. तेव्हा माय महानगर वरच्या सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत चला. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओ तुम्हाला माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. या सर्व चर्चेसाठी सुशांत आपले धन्यवाद. थँक्यू सर.